नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत पेठ पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस अंमलदाराला 90,000 रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात अटक केली। ही कारवाई 10 जुलै 2026 रोजी राऊ हॉटेलसमोर आमदार चहा दुकान परिसरात करण्यात आली। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार आरोपी पोलीस अंमलदार मनोज दुर्गा गायकवाड वय 37 यांनी तक्रारदाराविरुद्ध दाखल गुन्ह्यात कोबंड्यांनी भरलेले वाहन सोडून देणे, गुन्हा रद्द करणे आणि पुढील कारवाई न करण्यासाठी 1 लाख रुपयांची लाच मागितली होती। पडताळणीनंतर तडजोडी अंती 90,000 रुपये स्वीकारण्याचे ठरले। त्यानुसार जुलै 10 रोजी सापळा रचण्यात आला। आरोपीने तक्रारदाराकडून 90,000 रुपयांची लाच स्वीकारताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला रंगेहात ताब्यात घेतले। या प्रकरणी नाशिक शहर येथील म्हसरूळ पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून सुरू आहे। लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की कोणताही शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तात्काळ विभागाशी संपर्क साधावा। दिंडोरी वृत्तांत न्यूज मुख्य संपादक सुरेश सुराशेवणी,